नमस्कार जैन विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागासंबंधी प्रकाश आंबेडकर जे आहेत राळेगण सिद्धी येथे त्यांचं एक ट्विट पडलेलं आहे आणि या ट्विटमध्ये त्यांनी 5,000 रिक्त पदे असण्याची जी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असणारी जी आवश्यक पदे आहेत ती जवळपास 5,000 रिक्त पदे असण्याची त्यांनी शक्यता वर्तवलेली आहे। आणि या शक्यतेनुसार आत्ता काही दिवसापूर्वी काही डॉक्टरांची एक GR निघालेला आहे, त्यामध्ये अंदाजे काही डॉक्टरांची भरती घेण्यास त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि या मान्यतेनुसार त्याच डॉक्टरांना प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा महाराष्ट्रातील इतर जे ठिकाणं आहेत जिथं डॉक्टरांची आवश्यकता आहे आरोग्य विभागाअंतर्गत ते तिथं भरली जाऊ शकतात। मग आपण चाललो या डायरेक्शनने की येणाऱ्या दिवसामध्ये आरोग्य विभागासंबंधी ज्या जाहिरात असतील त्यामध्ये या 5,000 पदांचा नक्कीच समावेश असणार आहे। मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या गोष्टी पाहणार आहोत की कुठली कुठली पदं तिथे संभाव्य असू शकतात। मग त्यामध्ये आरोग्यसेवक असू शकतो का, DMLTची पदं असू शकतात का, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असू शकतं का, डॉक्टर्स असू शकतात का, या सर्वांचा एक वरचा आढावा आपण आज इथं घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जाऊया प्रकाश आंबेडकर सरांनी जे ट्विट केलेलं आहे त्या ट्विटकडे। हे पहा, ट्विट काय आहे, राळेगण सिद्धी येथे जनतेच्या आरोग्य सेवेचा निर्णय। हे पहा, वेगवान निर्णय त्यातल्या त्यात सांगितले। इथं 5:30 वाजता इथं सायंकाळी अण्णा हजारे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी सदिच्छा भेट दिली होती आणि तिथं त्यांनी सांगितलं होतं की केंद्राच्या नूतन इमारतीची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आधीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तिथला सगळा आढावा घेतला होता आणि तिथं पदांना त्यांनी फोनवर सूचना दिल्या होत्या की तातडीनं लक्ष घालून आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यात यावं, अशा सूचना तिथे दिलेल्या। मग काय, अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम झाला आहे। महाराष्ट्रातील एकूण पद मान्यता 5,000 पदांची असल्याने त्याला अर्थ विभागाची मान्यता लागते। या मान्यतेची फाईल अंतिम टप्प्यात असून मान्यता मिळताच प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध होईल, असे ग्रामस्थांना त्यांनी आश्वासित केले। म्हणजे काय, आपण जवळजवळ आहोत जेणेकरून या 5,000 जागांची जी जाहिरात आहे येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकते। आणि त्यातल्या त्यात आज जी आरोग्य विभागाची जी वेटिंग लिस्ट होती तिचा आजचा शेवटचा दिवस आहे 16 नोव्हेंबर। 3 महिन्याची व्हॅलिडिटी संपलेली आहे आणि आता येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांना जागा या भरण्यासाठी प्रयत्न करावे राहायला लागणार। तर आपण आता यानंतर जो GR आहे तो GR पाहूया। हा पहा, डॉक्टरांचा जो GR आहे तोही दाखवून देतो तुम्हाला मी। या डॉक्टरांच्या GR मध्ये तुम्हाला सर्व काही सांगितलेलं आहे। पहा, MBBS पदव्युत्तर पदविका 1440 पदं। आता ही 1440 पदं इकडेही भरल्या जात आहेत आणि तिकडली जी 5,000 पदं आहेत त्या 5,000 पदांचा एकूण जर मेळ घातला आपण तर दोन्ही जाहिराती आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत। पहा आता, चला या मग आता इथं एक माहिती पाहूया की प्रत्यक्षात पदं कुठली कुठली असू शकतात। मग पदांचा जर आढावा घेतला आपण तर पदांच्या बाबतीत विचार करूया। वैद्यकीय अधिकारी जे असतात, मेडिकल ऑफिसर्स, मग काय, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये OPD, IPD, गर्भवती आणि लहान मुलांची जी काळजी असते, रोगनिदान, उपचार, जनस्वास्थ्य उपक्रम, या सगळ्यांच्या हिशोबानं त्यांना तिथं MO मीन्स मेडिकल ऑफिसर लागतात, बरोबर आहे। मग MBBS ची पदवी कधी कधी BAMS आणि आयुषचे डॉक्टरही तिथं घेऊ शकतात ते, बरोबर आहे। आता जाऊया पुढचं पद आहे स्टाफ नर्सचं। पुढचं पद जे आहे ते आहे स्टाफ नर्सचं पद, स्टाफ नर्स, बरोबर। मग स्टाफ नर्ससाठी ठीक आहे, स्टाफ नर्ससाठी काय काय असते, एक त्याची पात्रता जर पाहितली आपण तर आरोग्य केंद्रातील जी दिनचर्या असते, जी देखरेख असते, त्यासाठी खास करून गर्भवती महिलांचं लसीकरण, मुलांच्या तपासण्या, बरोबर आहे, आरोग्य सेवा, प्राथमिक उपचार। आता मला सांगा, जिथं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथं स्टाफ नर्स जर नसतील तर त्या आरोग्य केंद्राला काय उपयोग। जिथं MOs नसतील आणि जिथं आरोग्य सेवकच नसतील तर त्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम पुढे चालणार आहे का, नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे की तिथं या माणसांची अत्यंत निकडीची गरज आहे। मग तिथं शैक्षणिक पात्रता काय लागते स्टाफ नर्ससाठी, तर GNM जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी किंवा BSc नर्सिंग केलेली यांना जास्त प्राधान्य देण्यात येते इथं। मग काय, तिसरं जे पद आहे ते आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ। प्रयोगशाळा तंत्रज्ञ
हे पदही तितकंच महत्वाचं आहे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये. याला आरोग्य प्रयोगशाळा सहाय्यक असंही म्हणण्यात येतं. इथं यांची भूमिका काय असते? लॅबमध्ये रक्त, मूत्र इतर नमुने घेणे, तपासणीसाठी तयार करणे, रिपोर्टिंग, जन आरोग्य उपक्रमासाठी यांना डेटा संकलित करावा लागतो. मग याच्यासाठी आवश्यक पात्रता काय असते? तर DMLT, डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी किंवा BSc मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी किंवा तत्सम एखादी डिप्लोमाची पदवी किंवा डिप्लोमा लागतो. मग इथं काय तुम्हाला पाहायचंय की आपण यामध्ये कुठं बसू शकतो. फार्मासिस्टही तितकंच महत्वाचं पद आहे. फार्मासिस्ट शेवटी औषध गोळ्याशिवाय इथं काही आपलं पान हलत नाही. त्यामुळे काय यांची भूमिका आरोग्य केंद्रामध्ये उपकरणं, मेडिकल आपलं यांची सगळं नीट ठेवणं, रुग्णांची औषधं देण्याची जबाबदारी आणि त्या सर्वांचा रेकॉर्ड ठेवणं, काय अवेलेबल आहे काय अवेलेबल नाही आहे, त्यांना सगळं तिथल्या तिथं भेटलं पाहिजे रुग्णांना, ही यांची प्राथमिक जबाबदारी आहे. यासाठी काय लागतं? आरोग्य जर यांची जर शैक्षणिक पात्रता पाहिली तर इथं D.Pharm, डिप्लोमा इन फार्मसी किंवा B.Pharm किंवा फार्मसीचा इतर प्रमाणित कोर्स राज्य किंवा केंद्र सरकारच्या नियमानुसार नोंदणीकृत फार्मासिस्ट असणं इथं आवश्यक असतं. आणि त्यानंतर महत्वाचं जे पद आहे ते आहे आरोग्य सेवक. आरोग्य सेवक ज्या पदासाठी जास्तीत जास्त विद्यार्थी पात्र होऊ शकतात इथं. मग आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक किंवा याला म्हणतात मल्टीपर्पज हेल्थ वर्कर MPW, बरोबर आहे. मग काय यांची भूमिका आता सर्वांनाच माहिती आहे. गावोगावी काय जन आरोग्य, जनजागृती करणं, लसीकरण मोहिमामध्ये सहभागी होणं, आरोग्य तपासण्या, गर्भवती महिलांची ट्रॅकिंग करणं, की गावामध्ये किती महिला आहेत, किती आशा सेविका ज्या आहेत त्या आशा सेविकासोबत समेट घडून व्यवस्थितरित्या कामाचा एक योग्य नमुना तयार करून शासनापर्यंत योग्य माहिती पोहोचवणं. याची जर पात्रता पाहिली आपण तर आपल्याला 12वी सायन्स, 12th सायन्स आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जो कोर्स आहे या दोन गोष्टी तुम्हाला इथं कंपल्सरी आहेत. आवश्यक गुणधर्म जर पाहितले यासाठी तर आरोग्य सेवकचं महत्त्वाचं काम गावपाड्या वस्त्यावर आहे आणि यांच्या माध्यमातून अनेक जे गरजू लोक असतात किंवा आता रुग्णसेवेसंबंधी, रुग्णालयासंबंधी आजही गावपाड्या वस्त्यांवर खूप साऱ्या अंधश्रद्धा आहेत आणि त्या दूर करून समाजामध्ये त्या लोकांमध्ये एक जन आरोग्य सुधारावं या दृष्टिकोनातून त्यांना काम करावं लागतं. इथं हीच खूप मोठी त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. आणि ॲडमिनिस्ट्रेशनचा भाग पाहितला तर आता प्राथमिक आरोग्य केंद्र उभं होतंय, 5,000 पदं आहेत. या हिशोबाने कारभार हा मोठा असणार आहे. मग तिथं ॲडमिनिस्ट्रेशनचाही विभाग असणार आहे. शेवटी डाटा एंट्री ऑपरेटर, बरोबर आहे. ॲडमिनिस्ट्रेशन पाहितलं संगणक ऑपरेटर किंवा डाटा एंट्री ऑपरेटर इथं आवश्यकच आहेत. मग आरोग्य केंद्रातील जे रुग्ण आहेत त्यांच्या नोंदी, जन आरोग्य मोहिमांचा डेटा, हेल्थ पोर्टलमध्ये जी माहिती भरावी लागते त्या माहिती भरण्यासाठी मग इथं आवश्यक जे आहेत ती व्यक्ती लागणार आहे. मग त्यांना MSCIT प्लस 30-40 मराठी इंग्लिश जी टायपिंग आहे, ज्याची टायपिंग झालेली इथं टायपिंग असणारं पद अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांना इथं जागा जास्तीत जास्त मिळण्याचे चान्सेस आहेत आणि याचेच जास्त जागा तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत. मग त्यांचं कम्प्युटर कौशल्य, डेटा अचूकपणे हाताळण्याची जी सवय आहे किंवा गोपनीयतेची जी जाणीव असते, म्हणजे कसं कुठलाही डाटा लीक होता कामा नये, या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांना तिथं पार पाडाव्या लागतात. मालमत्ता देखभाल जबाबदारी असणारे जे स्टाफ्स असतात, कर्मचारी असतात, तिथं तेही महत्त्वाचे आहेत. मग आपण आता करायला काय पाहिजे? सर्वप्रथम या 5,000 जागा या येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला दिसणार आहेत. मग प्रथम आपण काय करायला पाहिजे? आपल्या आवडीनुसार आपण ज्या पदामध्ये एलिजिबल आहोत त्या पदासाठी आपण सर्वप्रथम आपला आराखडा तयार केला पाहिजे आणि आपण ज्या शैक्षणिक पात्रतेमध्ये बसतो त्या शैक्षणिक पात्रतेच्या हिशोबाने आपलं पद हे सिलेक्ट करून त्या पदाच्या दृष्टिकोनातून आपण आपली अभ्यासाची रणनीती ठेवायला पाहिजे. मग राज्यात किंवा केंद्र सरकारद्वारे वेळोवेळी जाहीर होणाऱ्या ज्या भरती असतात त्यांच्या अधिसूचनाकडे लक्ष ठेवा. तर जसे की NHM महाराष्ट्रामार्फत जाहीर होत असतात, बरोबर आहे. NHM महाराष्ट्र.gov.in यावर NHMच्या सर्व जाहिराती पडलेल्या असतात. ज्यांचं स्टाफ नर्सिंग झालेलं आहे, BSc नर्सिंग झालेलं आहे ते तिथं एलिजिबल आहेत. आणि महाराष्ट्र शासनाच्या वेळोवेळी ज्या काही GR निघतात किंवा पदभरती संबंधी माहिती पडते ती सर्व माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊनच येत असतो. मग आता सर्वप्रथम आरोग्य सेवक जर हे पद पाहितलं, आपण आरोग्य सेवक या पदाचा जर विचार केला तर डॉक्टर हे कमी प्रमाणात आपल्याला या इकडून ते डॉक्टर भरले जात नाही, ते डॉक्टर भरले जातात MPSC थ्रू, बरोबर आहे.
मग सरळ सेवेच्या हिशोबाने आपल्याला आरोग्य सेवकचा जर विचार केला तर आरोग्य सेवक या पदासाठी आपण नुकतीच एक बॅच लॉन्च केलेली आहे आणि ही बॅच तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते. तुम्ही जर एखादी बॅच कन्सिडर करत असाल आरोग्य सेवक या पदासाठी तर ही बॅच तुमच्यासाठीच आणलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, 999 हा जो आकडा आहे, इथं 999 हा आकडा ठेवलेला नाही आपण, इथं आपण 1499 रुपये मध्ये ही बॅच तुम्हाला भेटणार आहे. इथं सर्वप्रथम आरोग्य सेवक या पदासंबंधी जो तांत्रिक घटक आहे आणि तांत्रिक व्यतिरिक्त 60-40चा जो पॅटर्न आहे इथं फॉलो करण्यात येणार आहे. आणि नुकतंच MPSCनं एका GR मार्फत सांगितलं होतं की महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद याची जी पदं आहेत किंवा आरोग्य विभागाची जी पदं आहेत ती आम्ही कंडक्ट करणार नाही. त्या कारणानं जे आहे ते स्पष्ट आहे. आपण या आरोग्यसेवक बॅचद्वारे विद्यार्थ्यांना योग्य असं मार्गदर्शन, 40-60चा पॅटर्न, त्यामध्ये 60+40 तुमचे योग्य रीतीनं जसे आपल्याला एक्झाममध्ये जे जे प्रश्न विचारले जातात, आत्तापर्यंत जे काही PYQs आलेले आहेत ते सर्व PYQs तुमच्यासाठी त्या दृष्टिकोनातूनच अभ्यासक्रम सेट केलेला आहे. शिक्षकवृंद चांगले आहेत. तर बॅच कन्सिडर करत असाल तर करा, काहीच अडचण नाही. भेटूया विद्यार्थी मित्रांनो, असेच काही तुमचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे तुम्हाला मार्गदर्शक ठरू शकतात आपण घेऊन येऊ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.